डोक्यावर झालेल्या त्या प्रचंड प्रहारामुळे कबीरच्या कानात एक तीव्र सुन्न करणारा आवाज घुमला. कपाळावरून वाहणारे गरम रक्त त्याच्या डोळ्यात उतरल्यामुळे समोरचे दृश्य त्याला अंधुक आणि लालसर दिसत होते. तो जमिनीवर हतबल होऊन पडला होता, पण त्याचे मन त्याच्या शरीरापेक्षा जास्त वेदनेत होते. त्याच्यासमोर दोन हुबेहूब दिसणारे चेहरे उभे होते. एका चेहऱ्यावर असहाय्यता, अश्रू आणि वेदना होत्या, तर दुसऱ्या चेहऱ्यावर, ज्या चेहऱ्याला कबीरने आपली मीरा समजून मनापासून प्रेम केले होते, तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर, थंड आणि पैशांची हाव असलेले भयानक हसू होते. का केलंस असं मीरा? कबीरने अत्यंत क्षीण आवाजात जमिनीवर पडल्या पडल्याच समोर उभ्या असलेल्या मीराला विचारले. त्याचा आवाज उपेक्षेने आणि तुटलेल्या विश्वासाने थरथरत होता. मीरा, जिने आता महाबळेश्वरच्या थंडीत एक महागडा काळा लेदर जॅकेट घातला होता, ती कबीरच्या जवळ आली. ती गुडघ्यावर बसली आणि तिने कबीरची हनुवटी पकडून त्याचा चेहरा वर केला. तिच्या हाताचा स्पर्श आता उबदार नव्हता. तो बर्फासारखा थंड आणि जीवघेणा वाटत होता. कबीर, माय डिअर कबीर, ती एका मादक पण तितक्याच विषारी आवाजात म्हणाली. मीरा हे नाव जितकं खोटं होतं, तितकाच माझा तो निष्पापपणाही खोटा होता. आणि तू तर मुंबईचा एवढा मोठा आर्किटेक्ट, पण एका सुंदर चेहऱ्याच्या प्रेमात पडून स्वतःचा मेंदू घरातच विसरून आलास. ती जोरात हसली. वाड्याच्या कोपऱ्यात साखळदंडाने बांधलेली खरी ईशा सरदेसाई रडत ओरडली. कबीर, हिच्यावर विश्वास ठेवू नको. ही माया आहे, माझी जुळी बहीण. हिने आणि अद्वैतने मिळून माझ्या अपहरणाचा प्लॅन केला होता. हिने माझ्या बाबांना बर्बाद करण्यासाठी हा सगळा खेळ रचला आहे. श्श्श, गप्प बस ईशा. मायाने, जी मीरा बनून कबीरच्या आयुष्यात आली होती, मागे वळून ईशाला जोरात ओरडून धमकावले. तिने पुन्हा कबीरकडे पाहिले. कबीर, खरं तर तू माझ्या प्लॅनमध्ये नव्हतास. त्या धुक्याच्या रात्री जेव्हा मी ईशाला घरातून पळवून या जंगलात आणून बांधलं आणि तिथून परत जाताना मला गाडीची धडक बसणार होती, तो निव्वळ एक अपघाती प्रसंग होता. पण जेव्हा तू मला तुझ्या फार्म हाऊसवर आणलंस आणि मला समजलं की तू मल्होत्रा ग्रुपचा वारसदार आहेस, तेव्हा मला समजलं की निसर्गाने मला एकाच वेळी 2 शिकार करण्याची संधी दिली आहे. आणि तो टीव्हीवर दाखवलेला मृतदेह? कबीरने श्वास घेण्यासाठी धडपडत विचारले. मायाने कबीरच्या चेहऱ्यावरून रक्ताचा डाग पुसल्यासारखे केले आणि म्हणाली, यशवंत सरदेसाई यांच्या संपत्तीवर फक्त ईशाचा हक्क होता. मला त्यांनी कधीच आपली मुलगी मानलं नाही. मी आणि ईशा जुळ्या बहिणी आहोत हे जगाला माहीतच नव्हतं. ईशाच्या अपहरणासाठी जेव्हा आम्ही 5 कोटी मागितले, तेव्हा माझ्या एका मैत्रिणीचा अपघातात मृत्यू झाला होता. आम्ही तिची बॉडी दरीत टाकून दिली आणि तिच्या अंगावर ईशाचे दागिने घातले. बाबांना वाटलं ईशा गेली. आता जगात फक्त मीच ईशा बनून राहू शकते आणि त्यांची सगळी संपत्ती माझ्या नावावर करू शकते. पण तू माझ्या मेमरी लॉसच्या नाटकाच्या प्रेमात पडलास. जेव्हा काल रात्री मला अद्वैतचा मेसेज आला की पोलिसांनी शोध सुरू केला आहे, तेव्हा मी तुझ्या बेडवर प्राण्याचं रक्त टाकून तिथून पळून आले. कबीरच्या डोक्यावर ज्या माणसाने वार केला होता, तो दुसरा कोणी नसून ईशाचा भाऊ अद्वैत सरदेसाई होता.
त्याच्या हातात अजूनही ती लाकडी काठी होती आणि त्याचे डोळे ड्रग्सच्या नशेत लाल झाले होते. माया, खूप गप्पा झाल्या. या कबीरला आत्ताच्या आत्ता संपवून टाकू. हा पोलिसांना सगळं सांगेल. अद्वैत धापा टाकत म्हणाला. नाही अद्वैत, याला आत्ताच मारायचं नाही आहे. माया उठत म्हणाली. मल्होत्रा ग्रुपचा एकुलता एक मुलगा जर गायब झाला तर मुंबई पोलीस महाबळेश्वर डोक्यावर घेतील. याला आणि ईशाला याच खोलीत बांधून ठेवा. उद्या सकाळी यशवंत सरदेसाई जेव्हा 5 कोटींचे बॉन्ड पेपर्स माझ्या म्हणजेच खऱ्या ईशाच्या नावावर करतील तेव्हा आपण या दोघांना या वाड्यासकट जाळून टाकू. कोणालाच काही संशय येणार नाही. अद्वैतने मायाच्या सांगण्यावरून कबीरचे हात पाय एका लाकडी खांबाला जाड दोरीने घट्ट बांधून ठेवले. कबीर आता पूर्णपणे हतबल झाला होता. माया आणि अद्वैत त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून त्याला साखळी लावून तिथून निघून गेले. वाड्यात पुन्हा एकदा अंधार आणि शांतता पसरली. खोलीत आता फक्त कबीर आणि खरी ईशा सरदेसाई होते. कबीरचे डोके अजूनही ठणकत होते. खिडकीतून चंद्राचा थंड प्रकाश आत येत होता. कबीर, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुमचे प्राण संकटात आलेत. ईशाने रडत रडत कबीरची माफी मागितली. तिचा आवाज खरोखरच निष्पाप होता. तिच्या आवाजात ती मायावी क्रूरता नव्हती जी मायाच्या आवाजात होती. कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. ईशा, रडू नकोस. आता रडण्याची नाही तर इथून बाहेर पडण्याची वेळ आहे. मायाला वाटतंय की ती जिंकली आहे, पण तिने एक चूक केली आहे. कोणती चूक? ईशाने विचारले. तिने माझ्या कोटचा खिसा तपासला नाही. कबीरच्या चेहऱ्यावर वेदनेतही एक हलके स्मित उमटले. मी जेव्हा फार्म हाऊसवरून निघालो तेव्हा इन्स्पेक्टर साळवींना संशय येऊ नये म्हणून मी माझा खाजगी फोन सायलेंट करून माझ्या कोटाच्या आतल्या चोर खिशात ठेवला होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझ्या गाडीमध्ये एक ऑटोमॅटिक GPS ट्रॅकर लावलेला आहे. जर मी 2 तासांपेक्षा जास्त वेळ गाडीपासून दूर राहिलो तर माझ्या मुंबईच्या ऑफिसमध्ये आणि स्थानिक पोलिसांना एक इमर्जन्सी अलर्ट मेसेज जातो. ईशाच्या डोळ्यात आशेचा एक किरण चमकला. म्हणजे पोलीस इथे येतील? हो, पण त्यांना यायला वेळ लागेल. तोपर्यंत आपल्याला स्वतःलाच मुक्त करावं लागेल, कबीर म्हणाला. त्याने आपले हात हलवून पाहिले, पण अद्वैतने दोरी खूप घट्ट बांधली होती. कबीरने खोलीची पाहणी केली. त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या खांबाला एक जुनी गंजलेली लोखंडी खिळी निघालेली होती. कबीरने वेदनेची पर्वा न करता आपले हात त्या खिळीवर घासायला सुरुवात केली. दोरी घासण्याचा आणि रक्ताचा ठिबकण्याचा आवाज त्या शांततेत ऐकू येत होता. ईशा त्याचे हे धाडस पाहून थक्क झाली होती. तिकडे महाबळेश्वरच्या सरदेसाई पॅलेसमध्ये सकाळी उजाडताच माया पूर्णपणे ईशाचे रूप घेऊन दाखल झाली. तिने अंगावर साधे कपडे घातले होते आणि चेहऱ्यावर अत्यंत भीती आणि थकवा आणला होता. यशवंत सरदेसाई आपल्या हॉलमध्ये बसले होते. अचानक हॉलचा मुख्य दरवाजा उघडला आणि माया ईशा बनून आत आली. बाबा! ती मोठ्याने रडत सरळ यशवंत सरदेसाई यांच्या पाया पडली. यशवंत सरदेसाई यांनी दचकून तिच्याकडे पाहिले. ईशा, तू जिवंत आहेस? मग काल दरीत कोणाची बॉडी सापडली? बाबा, त्या गुंडांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, पण मी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटून जंगलातून पळत आले. बाबा, ते लोक मला मारून टाकतील, मला वाचवा. मायाने असा अभिनय केला की यशवंत सरदेसाईंचे कडक हृदयही वितळले. त्यांनी तिला जवळ घेतले. काही काळजी करू नकोस बेटा, मी आत्ताच वकिलांना बोलावतो. तू म्हणाली होतीस ना
की तुला तुझ्या नावावर असलेली सगळी मालमत्ता आणि शेअर्स विकून टाकायचे आहेत? मी आजच सगळी संपत्ती तुझ्या नावावर ट्रान्स्फर करतो. आपण हे महाबळेश्वर सोडून कायमचे लंडनला निघून जाऊ. यशवंत सरदेसाई भावनिक होऊन म्हणाले. मायाच्या चेहऱ्यावर पाठीमागे एक क्रूर आणि विजयी हसू उमटले. तिचा प्लॅन यशस्वी होत होता. काही तासातच अब्जावधींची संपत्ती तिच्या नावावर होणार होती. दुपारचे 2 वाजले होते. पडक्या वाड्यामध्ये कबीरने अखेर आपल्या हाताची दोरी त्या खिडीच्या मदतीने कापून काढली होती. त्याचे हात रक्ताने माखले होते, पण त्याने वेळ न घालवता धावत जाऊन ईशाच्या पायातील साखळदंडाचे कुलूप एका मोठ्या दगडाने तोडले. ईशा मुक्त झाली होती. कबीर, चला आपण आत्ताच इथून पळूया, ईशा घाईघाईने म्हणाली. दोघे खोलीच्या दाराजवळ आले. कबीरने दाराला धक्का दिला, पण दरवाजा बाहेरून भक्कम साखळीने बंद होता. खिडकीला लोखंडी गंजलेले गज होते, जे तोडणे अशक्य होते. ते अडकले होते. तितक्यात वाड्याच्या बाहेर पुन्हा एक गाडीचा आवाज आला. कबीरने खिडकीतून बाहेर पाहिले. अद्वैत सरदेसाई गाडीतून उतरला होता आणि त्याच्या हातात पेट्रोलचे 2 मोठे कॅन होते. मायाने तिला संपत्ती मिळताच अद्वैतला कबीर आणि ईशाला जिवंत जाळण्यासाठी पाठवले होते. अद्वैतने हसत हसत वाड्याच्या 4 बाजूंनी पेट्रोल टाकायला सुरुवात केली. खोलीच्या दाराच्या खालून पेट्रोल आत येत असल्याचे कबीरच्या लक्षात आले. अद्वैत, थांब, हे काय करतोयस? तू तुझ्या सख्ख्या बहिणीला मारतोयस. कबीर जोरात ओरडला आणि दारावर लाथा मारू लागला. बहीण? माझी बहीण फक्त माया आहे, जिने मला संपत्तीत अर्धा वाटा दिलाय. ईशा, तू तर मला नेहमी ड्रग्ज सोडायला सांगायचीस ना. आता बघ, याच अग्नीमध्ये तुझा हा उपदेश कायमचा शांत होईल. अद्वैतने खिशातून लायटर काढला. त्याने लायटर पेटवला आणि तो पेट्रोलच्या धारेवर फेकला. क्षणार्धात एका मोठ्या आवाजासह संपूर्ण पडक्या वाड्याला आगीच्या ज्वालांनी वेढले. खोलीच्या आत धूर पसरायला सुरुवात झाली. ईशा जोरात खोकू लागली आणि कबीरच्या कुशीत शिरली. आग वेगाने त्यांच्या दिशेने पुढे सरकत होती. अद्वैत बाहेरून क्रूरपणे हसत आपली गाडी सुरू करून निघून गेला. वाड्याच्या आत छताचे लाकडी खांब जळून खाली पडू लागले होते. कबीर आणि ईशाच्या भोवती आगीचे वेढे तयार झाले होते. श्वास घेणे कठीण झाले होते. मृत्यू अगदी काही सेकंदांच्या अंतरावर होता. तितक्यात वाड्याच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने एक मोठा धमाका झाला. कोणीतरी आगीचा गोळा बाजूला करत आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. धुराच्या साम्राज्यात कबीरला एक आकृती दिसली. आगीच्या या तांडवात कबीर आणि खऱ्या ईशाला वाचवण्यासाठी कोण आले आहे? इन्स्पेक्टर साळवी वेळेवर पोहोचले आहेत की हा मायाचा नवीन कोणता तरी डाव आहे? आणि तिकडे सरदेसाई पॅलेसमध्ये यशवंत सरदेसाई मायाच्या खऱ्या रूपाचा शोध लावू शकतील का? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.